आज आपण घरच्या घरी चणे कसे भाजायचे, फुटाणे कसे फोडायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे बघा आपण हे कच्चे चणे घेतलेले आहेत। तर सीतांजली किचनमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आता हे कच्चे चणे आहे त्यासाठी आपल्याला हळद लावून घ्यायची आहे, हळद आणि मीठ। तर इथे आपण हळद आणि मीठ घेतले, कुठलाही कलर घ्यायचा नाही आहे। 1.5 चमचा हळद आणि 2 चमचा मीठ। आता यामध्ये आपण पहिले मिक्स करून घेऊया। आणि यामध्ये आपण थोडं पाणी टाकायचं आहे। पहिले थोडंच टाका, माझ्याकडनं थोडंसं पाणी जास्तच झाले। आता हे मिक्स करून घेऊया आपण। तर हे थोडंसं पातळ झाले ना, तर यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेते। आता मीठ जास्त टाकले त्यामुळे खारट होईल, अजिबात होणार नाही आहे। याच्यातलं थोडं मिश्रण आपलं राहणार आहे, त्यामुळे मीठ बराबर होणार। आता हे चणे आहेत ना, यामध्ये मी 1-1.5 चमचा ते हळद मिठाचं पाणी टाकलं। परंतु काय झालं, तिथे कॅमेरा बंद होता आणि माझं काही लक्ष नाही राहिलं। तर अशा पद्धतीने आपण हे चांगलं लावून घ्यायचे। आणखीन थोडं आपल्याला 1 चमचा मी टाकून घेते। बघा अशा पद्धतीने व्यवस्थित हळद मीठ लागायला पाहिजे त्याला सगळीकडनं। थोडं जास्त लावलंत ना तरी पण चालेल। आता इथे एका पोत्यावर आपल्याला हे पसरवून घ्यायचे। थोडंसं सुकलं ना, थोडे सुकायला पाहिजेत चणे। आपण जर ओले ओले चणे भाजले ना, तर ती रेती आहे ही चण्याला सगळी चिकटते। आता इथे मी रेती घेतलेली आहे। तर ही समुद्र किनाऱ्याला असते ना एकदम बारीक रेती, ती आहे पिठासारखी। तुमच्याकडे रेती नाही आहे तर तुम्ही मीठ पण घेऊ शकता। आता ही रेती आहे ना, आपल्याला चांगली गरम करायची। रेती अगदी चांगली गरम केले, गॅस एकदम मोठा ठेवलेला आहे। आता यामध्ये आपण हे चणे आहेत हे टाकून घेऊया। 1-1.5 मिनिट आपण चणे शेकणी घ्यायची आहे, आपल्याला भाजायचे आहेत। म्हणजे पूर्ण भाजायचे नाही, फक्त 1-1.5 मिनिटं। आणि फटाफट आपला हा काविलचा चालवायचा। 1-1.5 मिनिटानंतर लगेच काढून घेऊया आपण। तर आपण सर्व चणे काढून घेतले। चणे टाकले होते तेव्हा रेतीमध्ये भाजल्यावर ही रेती थोडी थंड झालेली आहे, त्यामुळे आपण परत एकदा चांगली गरम करून घ्यायची। चणे हातात पकडून बघायचे आपल्याला चटका लागतोय काय, म्हणजे शेकणी आपली चांगली झाली। परत एकदा आपण चांगली 5 मिनिटं ही रेती परत मी मोठ्या गॅसवरती चांगली गरम करून घेतली। आता आपण हे चणे सगळे टाकून घेऊ। आता ही जी रेती आहे ती चण्यावरती ढकलत जायची आपल्याला। आपण ढकलायची, परत सगळं खाली घ्यायचं, परत ढकलायची। आता हे फुटायला लागले। आता फटाफट आपण करायचं, हळूहळू नाही करायचं, फटाफट हे, कारण रेती खूप गरम झाली आता, त्यामुळे हे खूप फटाफट फुटायला लागतात। बघा अशा पद्धतीने चणे फोडायचे। बस आता ह्याच्यापेक्षा जास्त नाही फोडायचे, नाहीतर चणे लाल होतील। आणि आता फटाफट आपल्याला हे चणे बाहेर काढून घ्यायचे। बघा मस्त झालेत, हळद मीठ पण खूप छान लागले। आता सर्व काढून घेऊया आपण। मी व्हिडिओ ना इथे स्किप अजिबात नाही केलेला, कारण तुम्हाला दाखवायचं होतं की चणे कसे मस्त फुटतात ते। पाहू शकता। आता परत एकदा दाखवते मी।
रेती चांगली गरम करून घेतले. परत एकदा आपण हे चांगले मिक्स करून दुसरे पण चणे टाकून घेतलेत मी. मिक्स करून घ्यायचं. आता बघा रेती खूप छान गरम झाले. 1-1.5 मिनिट आपण शेकून घेतले. आता बाहेर काढायचे. मी 2 वेळा केले, तुम्ही 3 वेळा पण करू शकता. हे जे चणे काढून परत एकदा शेकणी घ्यायची आणि तिसऱ्यांदा फोडायचे. तसंही करू शकता तुम्ही. आता यामध्ये मी बघत आहे एखाद चणा राहिलाय का, नाही तर मग तो जळून जाईल म्हणून. आता रेती परत आपण चांगली गरम केली. रेती चांगली गरम झाल्याशिवाय चणे अजिबात टाकायचे नाहीत आपल्याला. सारखं हलवायचं. गरम रेती चण्यावरती ढकलत जायचं. आता बघा फुटायला सुरुवात झालेली आहे. आता हात नाही थांबवायचा. आपण थांबलो का चणे जळाले. त्याच्यामुळे हात थांबवायचा नाही अजिबात. तुम्हाला अशी पद्धत कुणीही सांगितली नसेल. चणे बघा सर्व मस्त फुटलेत. अगदी थोडेसे राहतात त्याच्यात. चणे सर्व व्यवस्थित फुटलेत. एक एक दाणा एकदम किती मोठा मोठा झालेला आहे. आणि आता ना पटापट चणे काढून घ्यायचे. पाहू शकता जसे बाजारात भेटतात तसेच आपण हे चणे घरच्या घरी मस्त फोडलेत. आता तुम्ही म्हणाल की ताई तुम्हाला कसं जमतं एवढं. तर तुम्हाला मी सांगते, कारण माझं चणे शेंगदाण्याचं दुकान होतं. आता नाही, मी बंद केले. आणि मी घरीच चणे फोडायची. मला चणे एकदम व्यवस्थित फोडता येतात. शेंगदाणे पण छान भाजता येतात. त्यामुळे मी एवढे व्यवस्थित फोडलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन कुणी असाल तर सबस्क्राईब करा. बाजूची बेल दाबा. त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ना ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील. तर शेंगदाणे कसे भाजायचे हा सुद्धा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन. त्यामुळे नवीन कुणी असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. चला परत भेटूया.